आज आपण हॉटेल आणि रेस्टॉरंटला मिळते ना हैदराबादी पनीर अगदी जशीच्या तशी घरच्या घरी बनवणार आहोत. वेळ आणि साहित्यही कमी लागतं आणि बनवायची कृती एकदम सोपी आहे. हे कोणी सहज बनवू शकतं. ज्यांना वाटतं की आपण हॉटेलमध्ये मिळतो तशा भाज्या घरी बनवू शकत नाही, तर त्यांचा हा गैरसमज आहे. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतोय हैदराबादी पनीर. इथे आपण लसूण, अद्रक छान असं तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. आपल्याला इथे हिरवी मिरची टाकायची आहे 3 ते 4. आपल्या आवडीनुसार आपण इथे हिरवी मिरची टाकणार आहोत आणि छान आपल्याला इथे तेलामध्ये सर्व मस्त मऊसूत होईपर्यंत लसूण आपल्याला इथे परतून घ्यायचे. इथे लसूण आपला छान असा बघा मस्त असा परतून झालाय. मिरचीला पण रंग मस्त सुरेख आलाय. आता आपण टाकणार आहोत 3 कांदे. तुम्ही कांदा इथे बारीक कट करून टाकला तरीही चालेल. मी इथे आपला असाच कांदा घेऊन त्याला मध्ये 4 खापा कट करून तसंच तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. आता आपण लसूण, हिरवी मिरची काढून घेणार आहोत आणि कांदा आपल्याला लालसर रंगावरती छान असा फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. थोडंसं पाणी घालून याची अशी पेस्ट बनवून घ्यायची. बघा मस्त अशी आपण इथे पेस्ट बनवून घेतली आहे. आता आपण इथे पनीर घेतलंय. पनीरचे आपण असे स्लाइस करून घेतलेत. आता आपण हे मस्त असे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. इथे आपल्याला मस्त असे तेलामध्ये पनीर फ्राय करून घ्यायचं आहे. मी इथे पाव किलो पनीर घेतलाय आणि आता तो तेलामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा आपल्याला. इथे बघा मस्त असा आपला पनीर पण फ्राय झालाय. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात. बनवायला पण अगदी सोपी आहे आणि चवीला तर इतकी अप्रतिम लागते ना, एकदा बनवली तर खातच राहाल अशी. आता आपण इथे टाकणार आहोत खडे मसाले, जिरा, दालचिनी, हिरवी विलायची, मसाला विलायची, तेजपत्ता, 2 लवंग, 2 मिरी आणि छान तेलात परतून घेतले. आता आपण जो ग्रीन मसाला मिक्सरला बारीक करून घेतला होता ते टाकणार आहोत. कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, कांदा, अद्रक, आपण हे सर्व पुदिन्याचे पानं हे सर्व मिक्सरला छान असं बारीक करून घेतले. आता आपल्याला हा हिरवे वाटण छान तेल सुटेपर्यंत आपला हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. इथे आपला मसाला मस्त परतून झालाय. आता इथे धना पावडर, हळद, लाल तिखट आणि आपला पनीर मसाला. इथे 1 वाटी दही घेतले. आता आपण हे मसाले दह्यामध्ये टाकूयात आणि याची पेस्ट बनवून घेऊयात. मस्त असं मिक्स झालंय. आपला इथे गरम मसाला पण छान फ्राय झालाय. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत पेस्ट केलेली आणि छान आपल्याला मस्त परतून घ्यायचे 3 ते 4 मिनिट. मसाले एकदम छान तेलात परतून घ्यायचे. परतून घेतल्यानंतर भाजीला खूप अशी छान चव येते. आता आपण टाकणार आहोत फ्राय केलेला पनीर. पनीर पण आता आपण मस्त तेलामध्ये छान मसाल्यामध्ये आपल्याला मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे. सर्व मसाला असा आपल्या पनीरला लागला पाहिजे आणि बनवायला पण खूप सोपी रेसिपी आहे आणि कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये इथे आपला हैदराबादी पनीर बनवून तयार होते. आता आपण टाकणार आहोत पाणी. आपण इथे ग्रेव्ही बनवणार आहोत. जास्त पातळ पण नाही बनवणार आहोत आणि आपल्याला इथे कडकडीत असं पाणी टाकायचं. थंड पाणी कुठल्याही भाजीला घालायचं नाहीये. इथे गरम पाण्याने भाजीला खूप मस्त चव येते. आता आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ. मीठ टाकूयात आणि छान अशी मिक्स करून घ्यायचे आपल्याला. बघायलाच किती सुरेख दिसते, तेव्हा चवीला इतकी अप्रतिम लागते. आता आपण टाकूयात कस्तुरी मेथी आणि 2 ते 3 मिनिट मस्त असं आपल्याला इथे भाजी शिजवून घ्यायची. हैदराबादी पनीर शिजवून घ्यायचं आहे. इथे आपला हैदराबादी पनीर बनवून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून